खूप वर्षांनी हम्पीला परत जाणं झालं. यावेळी कारण थोडं वेगळं होतं. पुढे तुम्हाला व्हिडिओत ते समजेलच. पण आपली लाडकी लक्ष्मी सध्या आजारी पडले. खूप साऱ्या गोष्टी हम्पीत बदलल्या. सुरुवात तर भाषेपासूनच. हिंदी सोडा, इंग्लिशही आता इथल्या लोकांना बऱ्यापैकी येते. जिथे एक दुकान होतं तिथे आता हम्पी मार्केट बनलं होतं. तेव्हा ऐकलेला म्युझिकल पिलर आता स्कॅन करून ऐकावा लागतो. मंदिराचा पिलर वाजवून वाजवून पिलरच बारीक करून टाकला लोकांनी. खूप साऱ्या ठिकाणी नवीन गोष्टींचा शोधही हम्पीमध्ये लागला. तेही पाहायची संधी ह्यावेळी मिळाली. पण हम्पी जो आला तो हम्पीच्या प्रेमातच पडला. ते आधी असू दे किंवा आता असू दे, पृथ्वीवर अशा फार कमी जागा आहेत. त्यातली ही जागा आपल्या भारतात आहे. याहून मोठं भाग्य तरी काय म्हणावं. गेम सारा शेवटी दृष्टीचाच आहे. काहींना ते फक्त दगड वाटतात, पण ज्यांना इतिहास माहितीये ते हम्पी खऱ्या अर्थाने जगतात. मी हम्पी जगून घेतलं, खूप फिरूनही घेतलं. आता तुम्हा सर्वांसोबत हम्पी जगायचंय. सनसेट पाहायचाय, कोरॅकल राईड करायचे, अजून खूप काही. आणि हम्पीचे ट्रेंडिंग प्लेस तुम्हाला कोणीही दाखवेल. हम्पी जगायचं असेल तर तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता. एक टुरिस्ट आणि एक ट्रॅव्हलर मध्ये खूप फरक असतो. टुरिस्ट प्लेसेस पाहतो आणि ट्रॅव्हलर प्लेसेस अनुभवतो. तर हम्पी अनुभवायचं असेल तर आताच या नंबरवर हम्पी असा मेसेज करा किंवा व्हिडिओ खाली कमेंट करा. मी तुम्हाला सर्व माहिती पाठवतो. मग या माझ्यासोबत हम्पीत आठवणी गोळा करूयात.